झालं त्याच्या घरामध्ये बसून जाते वनमजुरी काय करत नाही तर मग वनमजुरी 100 रुपये देतो मला 10 रुपये अजून पैसे आपण जेवढे पैसे रोजाने घेऊन येतो तेवढे पैसे घेऊन तू मला पैसे दे मला 10 रुपयाची अजून पैसे राहिले काय अबे आता आपण लोहाचीच पेला पण आता बियर पेला जाऊन पैसे द्या मी म्हणते माझ्या नवऱ्याला आजपर्यंत सवत होता ना आजपर्यंत कसं काय सवत लागला माझ्या घरच्या जीवाला दारूच्या मला माहित नव्हता हा बेवडा तुम्हाला रोस्टिंगला मिळते म्हणून ए नाराचा हलकडा बेसन अरे हात गाडीचा जाम पडला तुम्ही बसलाय तर कसे 1000 रुपये तुम्ही हालाचा सगळा झाला ज्या पण एका हाताने फेकते पटपट मारते करते ए बेवडा कुत्रे भाड्या सध्याला अशा त्यापासून चिंता ये भाई शिवाला को दो शिवाला को कुत्रिया लगते हा नवरा दरबा पेवाली ने असतात यार कोणाला घरी येतेस तू हा लीलाबाईच्या घरी अवा हा पिया नवरात मला भेटला दीदी और मला पाजलन दारू आत्माच्या घरी दारू पेलन 15 दिवस झाले जेव्हाच्या वावराकडे गेले त्या दिवसापासून ते दारू पिऊन घरी येऊन राहिले घरी नाही आहे का घरी येते का नाहीये घरी येतो का लोकांच्या घरी जाणार आहे नाही घरी येते का म्हणलं माझ्या घरी यायचं नाही माझ्या नवऱ्याला सोबत मी घेऊन जायचं नाही माझ्यासारखी बाई खराब नाही भेटणार तुले हो तुझ्या घरी नाही येईल स्वतःच्या घराचं बरबादी मांडलं पण माझ्या नवऱ्याची बरबादी मांडला तू तुझ्या घरी नाही येईल तर तिकडून मी मोबाईल करीन त्याने अहो नाही नाही आता करावं आता करणं बंद करीन आता करावं नाही कपडे नाही लत्ते नाही घरात तेल नाही भेट नाही 4.5 वर्षाचा घर भरून राहिला लोक तोपर्यंत पैसा तोपर्यंत मित्र बाहेर होती पैसा एकदा खतम झाला कोणी जवळ येत नाही ते म्हणणं काय ते असंच म्हणणार या लोकांनी तुम्ही पिऊन येता देशियानी बिहारे तुम्ही पिऊन येता देशी बिहारे वाया जाईल आपला संसार तुमची मुलं कशी तुमची बायको कशी न सांगतो मी गोष्टी तुमच्यापेक्षा बाया बऱ्या या गावातल्या तुमच्यापेक्षा बाया बऱ्या मारून दिली बाई तू टेन्शन न घेऊन तुझ्यासाठी बायकोला मारलो तर बायकोला मारायला तुकाला पिचा पिचा बसला त्या पाठवर तर सांगतेस
अबे जीवनचा झालो भैया हे आता मेलो होतो ते दारू पाचतो म्हणलास का नाही साला आता पिल्या पाहिजे म्हणून साहेब 2 एकर त्यांचा दारू पुसतो म्हणलं तुला आता 2 एकर नाही तर 3 एकर आहे ते बी देऊन दोन लोकायले हा बायकोने मी निपटवतो आता इकडं त्या बाई तुला 100 रुपये नाही तुला माझ्याकडे पैसे राहिले असते अहो घरामध्ये तेल मीठ आणले मुलाला मारून रांधून वाढली असती सारा पैसा दारू मध्ये नेता घरातलं सामान नेता त्या दारूवालीच्या घरी नेऊन देता छापाई पुढे फिरले पुढे एक वाक्याला ठेवत नाही मी खऱ्या लोकात दारूवाल्याची कोणाची जिंदगी सुखी आहे बघा तुमच्या नजरेच्या समोर आहेत आणि तुम्ही तो व्यसन लावून घेतल्या अहो व्यसन लावलं तेव्हा माझा दिमाग शांत आहे का कारभारी असं लोक बघा मी काय म्हणते 2 शब्द तरी ऐका माझं सांग सांग तू ऐकतच काम चौका पायी कोण तरले बाई या चौका पायी कोण सांगशील तेव्हा मला विचारणार 100 रुपये देतस का नाही देस नाही देस माझ्याकडे पैसे नाही मी कोणला पैसे हा मंगलसूत्र दे हा मंगलसूत्र दे त्या पण याने ऐकतो आणि त्या बाईंच्या लीलाबाईच्या घरी जातो आणि त्या बाईन खमसवून आल्या सुद्धा हे लवकर दे हे मंगलसूत्र देऊ तुम्हाला चालेल अहो तुमच्या नावाची निशाणी आहे माझ्या गड्यामध्ये अहो तुया मला एक सांग तो मंगलसूत्र नाही राहील तरी तुला माई बायकोच म्हणते का लोकांची बायको म्हणते अहो हो तुमचीच बायको म्हणणार आहे तुमच्या हाताने टाकलेला मंगलसूत्र माझ्या दारूसाठी अहो मा हाताने टाकलीस तर मा हातानेच काढून घे काढा भाऊ जसं तशी आहे का ना काढू का गोष्ट एक आहे मी तुम्हाला मंगलसूत्र मला मंगलसूत्र पेक्षा मला तुमची गरज आहे अवश्य मंगलसूत्र लई घेऊन टाकून तो गळ्यातला हार मला पहिलं वचन द्या कोणतं वचन मंगलसूत्र कधी तुम्हाला हा काढून दिली गळ्यात नाही तर तुम्ही याच्यानंतर कधी दारू पिणार नाही म्हणून कोणतं वचन देऊ तुम्ही कधी दारू पिऊन येणार नाही म्हणून घरी मला समजे नाही सला दारू पिऊसाठी पैसे मागून राहिलो वचन कसा देऊ छबाई आपण तर खोटाही बोलू शकतो नाही का हो ठीक आहे देऊ तुला वचन देऊ लवकर का लवकर का त्या बहीण उतरून राहिली हे काही दारू पिऊन नाही येणार तुम्ही याच्यानंतर नाही मी दारू पिईन हो ठीक आहे तुला वचन देतो पण एक वेळा दारू पिऊन मग पाहत बसून ठीक आहे आजच्या दिवस आणलं हो रात काही तर बात काही कोण पाहते काय का माझ्या पती कधी सुधरत असेल बाई त्या मंगळसूत्र काय करायचं ते काढून बरं त्याच्यानंतर तर माझी जिंदगानी सुखी होईल हा लवकर ठेवतो काही हा बाजारचा आहे तो सोन्याचा आहे हा बाजारचा असेल तो सोन्याचा असेल ठीक आहे तू आता बिलकुल लवकर बहीण पहिला जायला काय करता मित्रा मित्रा बहीण आताच काम जमला समजा मध्ये एक नाही समजला बोलो मित्रा ते मित्रा आलास का झाला का तुला काम
मजवरी साला माझ्या घरच्या म्हशी मेल्या, गाई मेल्या, जमीन साली पुरी निकम्मी झाली, पुरा निकामी झाला. पुरा साला पैसे बरबाद झाले, बायकोचे भांडे गुंडे सगळे झाले. पण एक नाही समजलं भाऊ, हा. 100 रुपयासाठी माझ्या बायकोनं लाथा बहुत खाल्लं, खूप मारलो, खूप पिटलो. हे खरी गोष्ट आहे. पण सध्या शेवटी ज्या मंगलसूत्राने मी तिच्याशी लग्न केलो त्या बायकोने एका शब्दावर मला पहिले वचन द्या म्हणते. वचन देता बरोबर हा तिने विचार न केला, मंगलसूत्र नाही राहील तरी माझ्या नवरास माझ्याकडे या विश्वासाला भरून विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर, अगर सुधरून गेला तर सुधरून हा साला एवढा 1 लाख रुपयाचा मंगलसूत्र दिलं बाबा काढून. अबे तुही बायको हो म्हणून दिलं. हा साला मी कधी मागितलं असतो ना की आपण रमदारू मारलं असतं मला की आपण पोरावर काय नाही. म्हणून म्हटलं तर वहिनी चांगली आहे, दिलं तुला. चांगली आहे का नाही? म्हणून म्हणतो दारू पिऊन येवायचा नाही आणि बायकोच्या लाथा खावायचा. अबे नाही, एकच वेळा पिऊन घेऊन आता मग कायमचं सोडून देऊ. एकच वेळा पिऊ. हो, एक वेळा. पण आता या मंगलसूत्राने आपण साला पहिले इकून येऊन तेव्हा पैसे आहेत आपल्याजवळ. तू एक काम करतो, मंगलसूत्र महाकर दे. काही नाही. विश्वास आहे का नाही बे? विश्वास म्हणजे तुझ्याजवळ उधारी असेल तर उधारी पटवशील. ठीक आहे, चाल जाऊन बाबा भंडाऱ्याला जाऊन त्या केशवराव निनाव्याकडे जाऊन त्याला याचा जोग करावा लावून आणि याला घेऊन जाऊन चाल बरं. त्या दारूला नवऱ्याच्या बायकोनं नवऱ्याकडून वचन घेतलं, त्यानं घरवाल्यानं खोटं बोलून वचन दिलं. परंतु तो मंगळसूत्र 1 लाख रुपयाला विकून आल्याच्या नंतर त्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला आणि बायको किती समजदार आहे, विश्वास कुठंतरी त्याच्या हृदयामध्ये प्रकाश टाकला आणि त्या नवऱ्याला कायमची दारू सोडली. मित्रा, आपण आता अखेरचा दिवस झाला, दारू पिऊन आलो. बाकीचे पैसे माझ्या बायकोचा विश्वास नाही तोडत, आता खूपच माझ्या मनावर परिणाम झाला. एवढी सुंदर बायको कोणा जमान्यात कोणा लोकांची नसेल, पण माझी बायको आहे. खरंच आहे. हा लग्नाचं मंगळसूत्र दिलं, हे पैसे विकून तर टाकलो, दारूवाल्याचे देऊन टाकला, पण बाकीचे पैसे मी बायको जवळ देतो. हो ठीक आहे, माझ्यावर ठेवलास नाही तू झाला आता, तू माझ्या घरावर सोडलास. तू आता आपल्या घरी जा आणि तू सुखानं राही आणि मला सुखानं संसार करू दे. ठीक आहे आता. ठीक आहे. अरे वनिता, 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 तू खरं बोललीस. आणि का हो तुम्ही? आलो घरी, तू खरं बोललीस का या दारूपायी संसार वाया जाईल नाही तर काय? आणि या गावातल्या बाया बऱ्या पण तू माणूस बरा नाही हे जे शब्द बोललीस ते झाल्याच्या नंतर तुला मारहाण केलं. मी किती पापी माणूस हो. आणि एका शब्दामध्ये तुला विचार न करता तू मंगळसूत्र दिलीस आणि तो मी विकूनही आलो. हे 1 लाख रुपयाला विकलो, 10,000 रुपयाची उधारी होती, हे दिलो, हे 90,000 रुपये मी तुझ्या हातामध्ये देतो. आणि एक काम करू, आपल्या गाई मेल्या, म्हशी मेल्या, शेती बरबाद होऊन केलं बा आपण. तर तुमची लक्ष त्या दारू मध्ये होती, त्याकडे लक्ष नाही. खरी गोष्ट आहे तुझी खरी गोष्ट आहे. ती गोष्ट तुझी बरोबर आहे. आणि आता मला असं वाटते, कोणतं देव कधी आपल्याला आढळलं नाही. आपल्या गावामध्ये बरेचसे सेवक आहेत. हो, बघते मी त्यांच्याकडे, पहिले त्यांची परिस्थिती काय होती ना, आता त्यांची परिस्थिती बघा कशी आहे. हो, सुखाने जिंदगानी जगत आहेत. हो, बरोबर आहे. ती गोष्ट इच्छा आहे की आपण बाबाच्या मार्गाशी करायचं. तू मार्गात जाऊन म्हणतेस ती गोष्ट खरी आहे, पण माझा विचार आहे का पहिले थोडासा इकडे तिकडे आपल्या घरातली सुख शांती करायचा. तू मार्ग म्हणतेस पण एकाएक मार्ग नाही पकडू आपण. म्हणजे तुमचे विचार आहे की कोणा वैद्यवाल्याकडे जायचं, बघून यायचं. हा, वैद्यवाल्याकडे जायचं. हो, वाईट वाल्याकडे जाऊन असा विचार आहे, एखादा जाणत्या जुमत्याकडे स्वतः घराची शांती करून टाकून. आणि हा विचार आहे का ते आपली बैलजोडी मागे मरण पावली. होय ना. एखाद्या बाजारात जातो आणि हे जे पैसे आहेत याला आपण बैलजोडी घेऊन म्हणलो आणि आपली शेती चांगली करून आपली धन संपत्ती चांगली होईल, व्यवस्थित होईल, आपल्या दोघांचे विचार चांगले झाले. आता मी तू बोलशील त्या पद्धतीने मी करायला तयार आहे. असं काय? ठीक आहे, मग तुम्ही पैसे घेऊन जा
एखादी जोडी वगैरे घेऊन या आपल्या शेतीचे कामं होते आपल्या कुठे जोडी बी बनवा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे या लवकर. ठीक आहे मी जाऊनच पाहतो. मी जातो आपल्या मित्राला घेऊन. तो मित्र बी माझा चांगला आहे आणि एक जोडी घेऊनच येऊन जातो या बाहेर. लवकर, हा. ठीक आहे. क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया जिसे पाना था उसको तो खो दिया 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 काय काय असे बायकोला समजदारी सांगला भाऊ. पहिल्याच्या काळ सुधारलो असतो तर कायले शेतीवाडी गहाण गुट्टा ठेवायला कर्जपदारी झालो असतो. आता माझी पत्नी जशी म्हणाल मी तसाच वागेन. सुंदर स्वभाव माझ्या पत्नीनं समजवलं जी आणि माझ्या मनावर परिवर्तन झाला. त्या मित्राकडे जातो त्या मित्रालाही दारू सोडलं. मित्र शंकर भाऊ अरे आहेस का घरात? आवड बाबा येती जातो येतीच घर आहे बा. तर म्हणून तर तुझ्या घराच्या समोर आणून तुला आवाज मारून राहिलो. मी का म्हणतो माझ्या बायकोनं विचार सांगलं. मी म्हणलं माझी बैलजोडी मरण पावली मागे दुसरी बैलजोडी आणून शेतीवाडी करून तर ठीक आहे म्हणते. हे पैसे तुम्ही मंगलसूत्र विकून आणल्या त्या पैशान थोडी बैलजोडी घेऊन आणा म्हणते. 4 बार एखादा बाजार आहे का ते लक्षामध्ये बैल बाजार आहे ना बा बैल बाजार आहे. हो पण आता कोण दिवस आहे का? अच्छा बुधवार दिवस आहे ना का? हा हा आहे बाजार जवळच आहे आपल्या. आंधळगावचा हो आंधळगावचा बाजार आहे. बरं ठीक आहे. आंधळगावच्या बाजारात चालला जाऊन आणि बैल घेऊन येऊन जाऊ. चल बरं लवकर चाल बरं चल, चल, चल. अंधेऱ्या बाजारात जाऊन बैल काय. चल लवकर चल पटकन कारण मध्ये आता बैलजोडी घेऊन बापरे बैल खूप रंगारंगीचे आहेत. आमच्या सर्व बाजारात मेंढ्या आहेत मेंढ्या आहेत. मेंढ्या आहेत बाजार तर जागीच नाही. पण तिकडे कोंबड्या दिसते. हा बैल बाजार जोरदार भरलाय. पण सर्व काय सोडून आपल्याला पहिलं घेवायचे. बैल घ्यायच्या पाय 1-2 जोड्या पाय बरं. त्या गोऱ्याची जोडी कशी आहे ते बघ. तो एक लाल पांढरा दिसते गोरा. हा हो तो लाल पांढरा गोरा दिसते. पूर्णच झाला आहे ना का? पहिला आपण म्हातारेला घेऊन नवतर घेऊन नवतर नाही का आपल्याला जवान पाहिजे कास्तकारी जास्त आहे ना? दातामध्ये कोवार राहतील जवान नाही तर 2-4 ची जोडी पाहिजे. 2 दाती 4 दाती नाही तर पूर्ण जाता पल्लेवाले घेतला ना. नाही. पुडके बैल नाही पाहिजेत नवीन पाहिजे. त्याच्या पूर्ण ठीक आहे. ते जोडी दिसून राहिली ना त्या जोडीवाल्याला विचारून घे मला पहिले विकायची आहेत. अरे इकडे 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 त्या बैलाच्या तोंडाच्या समोर नको त्या सिंगीन मारून टाकायला भरताच ठिकाणी सिंग घुसत मागवून टोचते बैल लमच्या काहून पुष्टी हे पुढा लावते. लमची मा कपड्याला लागली. तू पहिले त्या बैलबालाशी बोलला यार मला लवकर जोडी नाही. माझ्या बायको आरती घेऊन आहे घरी. अजी भाऊ बैलवाले भाऊ हे तुमचे बैल होत का? हो हो माझे गोरे आहेत. किती गोरे आहेत हो गोरे हो का कोवरे आहेत? हो कोवरे जात ना. किती जात आहेत? आता कोवर काय म्हणजे दात वापवली हो 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 या बैल हे बैल चांगले परवडतात आपल्याला.
बगर जातो आपल्या आपल्या चावाच येईल नाही. एक नंबर गोरे हो का? चांगले पटाकीचा चांगले पडतात का त्याच्यात? आता पटामध्ये आता ते आम्ही घेतला नाही, आता ते कोवार गोरे आहेत. हा त्याच्या बोलण्यावर विश्वास करशील का? त्याचे तात्काळ पैसे का? पहिले बोलू तर दे का? हा ठीक आहे साहेब, आता जातो दाखवा बरं. पार बाबा पाहू शकता तुम्ही. पहा. तुम्ही दाखवा नाही का? पहिल्याच्या नावावर विचारून घेतो ते. हे भाऊ तू जातो नाही का? तू दाखवणार वस्तू पहिले पाहिजे, मग तुला कोण नाही जमलं मी पाहतो. आता मी पहिल्या गेल्याने कधी हात लावलो नाही. ठीक आहे. त्याची आरे फुटे कसे आता पाहून घ्या. आरे फुटे पाहणं मागून पाहता मी तुले चांगले आहेत. का मी म्हणतो मा घरी बाया गिया पोरी बारी सोडतेत पहिलं का? हे तुझे पहिलं म्हणजे लाथरे दिसतेत, पण तुपार असतील भाऊ तुझे पहिलं. सांग किंमत, सांग बरं किंमत सांग लवकर. तर भाऊ येतात दलाल नाही, तुम्ही घेणारे आणि मी विकणारा. मी दलाला जवळ ते घेतही नाही. बरोबर आहे. हो तर सांगण्या फक्त 60,000 रुपये जोडी. त्या एकतर जात नाही आहे, 60,000 दे म्हणते. ते गोरे पार कसे आता. तू येशील बोलत राही, मी तरी बैलाचे दात गीत पाहून टाकतो आपल्या पद्धतीने, कारण जोडी मला भाऊची आहे. हो ठीक आहे. बैलाचे नाव विचार काय आहेत तर बोलू. गेचुड्या काढ तोपर्यंत. हा तर मला सांगा बैलाचे नाव ठेवले आहेत का? हो हो. का नाव आहे? धवऱ्या आणि पवऱ्या. पवऱ्या. पवड्या म्हणल्या हो ना? हो हो. हा पवड्या नाही ना? हो हो. हा ठीक आहे. सुंदर जोडी आहे. आता मग ते पैसे दे. हा एकाच्या ठेवल्याकडे हुशार दिसते ना, पवड्या थोडासा त्याच्यापेक्षाही हुशार दिसते. एकाचे फक्त दात पाडल्यात, खिरे काढून ठेवला, खिरे एक कोवरा आहे. 60,000 म्हणते ना? 60,000 रुपये काही कमी तर का त्याच्या तोंडाचा मोल देऊ का? 70 दिलाच नाही तर जमत का म्हणा? बाई, खूप येड्या भगत दिसतेस. तो 60 म्हणते ना, आपण 50 ने म्हणतो 70 दिलात नाही चालते का म्हणते. म्हणजे लक्ष 70 जास्त होतच का? नाही कमी होते. मला आणलं पाहिजे म्हणून तर तर मग का शिकला असतं तू? मी मोठी शिकलो. बरं ठीक आहे, मी चांगला बोलून पाहतो. साहेब जोडी आपलीच हो ना? हो हो. जोडी माझी आहे. तर माझ्या मित्रानं तुम्हाला म्हणलं मी दलाल नाही ना काही नाही, गोष्ट खरी आहे. हो हो. पण भाऊसाहेब तुमची जोडी 60,000 रुपये नाही मला परवडत. मी एकच शब्द हा, बोला, बोला ना बोला. रुपये 51,000 देतो तुम्हाला, जोडी देऊन टाका. तुमच्या घरी आहे तशी माझ्या घरी नाही. तर एक काम करा, 5,000 रुपये 55,000 रुपये करून टाका. जाऊ द्या. बरं ठीक आहे, आता 55,000. देवाची जोडी आहे तर काय करायचं आहे? ठीक आहे, हा हिसार घ्या, ठोका बैलाची पाठ. ठीक आहे ठीक आहे. हो घेऊन जा. हो हो ठीक आहे. चाले माझ्या थोड्या थोड्या या देशाच्या शेतकरी, या देशाच्या राजा होत्या शेतकरी, या देशाच्या राजा होत्या शेतकरी. म्हणे तर मी वावर वखरावले, वखरासाठी जोडी आणलो, पण साली पटात पडते का कशाला निघाली माझी. सुंदर जोडी भेटली. का पडते ना बापरे. बहीण एक काम करतो ना, पहिले घरी नाही नेत, पहिले वावरामध्ये नेतो ना, थोडासा फिटली घेतलेले वखरा गिकराने चालवून पडतो आणि मग बायकोला टीका लावून नेतो. काने बाळे हो, काने बाळे घेऊन आले घरी, तेरी जावळी, काशी तुझं चालते.
त्या बहीण मला हात मारते आणि हा थोडासा हात त्याहून छलांग मारते. आम्हा चांगला धुदा करतो, नाल्यामध्ये चांगला नदीमध्ये धुदा करतो आणि मग माझ्या बायकोने मस्त आरती करतो. क्या बात आहे. झाल्या बैला गेले धुवून झाले. चला आता आपण घरी नेलं पाहिजे आपल्या बैलाला चारा पाणी. पोट्याच्या माय घरी आज का चबल ढवळ्या पोळ्याची जोडी आणली एक नंबर चालते. काय बाई किती सुंदर जोडी आहे वो. हो खूपच सुंदर जोडी भेटली आपल्याला. हो. टिकाला पाय धू पाणी पिला त्याचे. काय कधी बी नवीन वस्तू घरी आणला आपल्या घरी पेढत नाही भेटत पण थोडीशी साखर साखरेची प्रसाद ती कमी समजदार बायको अशी बायको पाहिजे. एक काम करा. हा तेवढा दूर जोडी आणल्या हो तर जोडीला पाणी किती पाजून द्या आणि फुटाला बांधू नका. चारा टाकून द्या. त्याला पाणी पाजतो फुटाला चारा टाका बांधून द्या तिथे. आणि तू पोळ्या बनवशील नाही का रोज एका शेराच्या कसले पायलीभर कणिक फिरव आणि या दोघा नाही का नाही कुंडीच्या ह्या ठवऱ्यालाच एक कुंड जास्त चालतो. हा मस्त आहे. हो, ठीक आहे चालते. माझ्या फुटाला लवकर जेवण करायला. त्यांना पहिलं किती पाहिजे आहे वनिता. ठवऱ्या म्हणलीस तर ठवऱ्या मान हलवते, होय का? ठवऱ्या म्हणलीस तर पवऱ्या बोलते. काय बरं नाव घेऊन काय बरं नाव घेऊन काय नाव घ्या म्हणले. धवळ्या हाय मुलगी हलवते. पवऱ्या काय म्हणते का धवळा बरं चांगला आहे तुमच्याला. याचे नाव आहेत काय का. कणिकच्या आजोबांनी कणिक खाल गेली बापू. ठीक आहे बघा तिथे. या वाक्यामध्ये लिहून बघतो. हो वनिता हे वनिता तू बिलकुल बैलाच्या टेन्शन नको. सुंदर बैल भेटली कणिक किनिक चारलीस ना. मी एक काम करतो आपल्या नैराला पाणी आला आणि आपल्याकडे 4 एकर गहू आहे. मग रातच्याला मी गव्हासाठी पाणी वागवायला त्या नैरावर जातो. तिकडे झोपीन मी रातभर. बैलाला चारा पाणी घालून सकाळी कोट्यातून काढतो. मात्र शेणपूजा नंतर कसं मग बैलाने पहिले काढतो. ठीक आहे बरं ठीक आहे मी जातो. हा मी जातो. परमात्मा बाबाच्या सेवक स्नामानीय मंदिर अशी बशीने हल्ली मुकाम फुटसावली या दादाचा माझ्या मुलाला एकावर सगळ्याला म्हणणार धन्यवाद बाबाच्या असेल. चल बाई पाठ होऊन राहिली. पहिले एक काम करते पहिले वगैरे काढून घेते बाहेर बांधते चारा वगैरे टाकते नंतर शेण फोटा वगैरे करत राहते. पहिले खाऊन असती पाहिजे झोपल्यावानी. बिचाराची गोष्ट वाटते हात लावून पाहते. हो शकते चारा पाणी जास्त झालं असतील तर असतील तणारल्यासारखे. आमची तर काल चोरी घेऊन आणली बाई आणि बैल पण मारून गेले. काय करू काय कळतच नाही मला. हे बी पण वावरामध्ये गेले. काय करावं काय करून नाही राहिलं मला. एक काम करते वावराकडे निघून जाते. कसं काय झालं सर्व आमच्या घरामध्ये. पहिले काही म्हशी मेल्या नवीन जोडी घेऊन आणली बाई. नवत रात्री जोडी सुद्धा मेली. काय करत नाही काय झालं सर आमच्या घरामध्ये असं. मी बी जातो घरी. आता सगळा पाठ गुजारी दिवस पुरा. काय सांगू तुम्हाला. तुम्ही
इतका सुंदर काम आहे गहू सगळ्या गोष्टी बरोबर आहेत आणि घरी असावं तर होईल नाही नाही खरंच जन्माच्या बोल कसा सांगू ह्या बाई सुंदर जोडी आणलं जोडी बाई आता का झाला असं रे बाबा मी काय करू आता आपल्या जीवाला ठेवू का अरे लोक लढू पाटली माझी गोष्ट आहे आता गेली तर गेली काय करू आता जरा ती जोडी घेऊन आणल्यावर हो आणि कसं काय गेली असं आपली जोडी मला का सांगतेस खूप अशी यावर्षी या जोडीने एवढे काम केलं तर शेतामध्ये सगळं माल फसल सुपर काम होता हो बाई आता का सांगू तुला घरवाले माझे आता जर बघायची तुम्हाला तुम्ही माझं सगळं ऐकलं नाही आपण काम कसं खरी गोष्ट नाही बरोबर आहे ती खरी गोष्ट आहे तुझी गोष्ट पहिलेच ऐकलं असतो तर आज हे दिवस पाहायला आले नसते बरोबर आहे ती गोष्ट भक्ती वाचून मुक्तीची कविता ही गोष्ट ऐकलो असतो ना खरं भक्ती वाचून मुक्तीची मज जळली होती बाबा नीच खरा पराधी नीच आता तू काय करायचं? तुम्ही आता कुठे जायचं ना कोणा माझ्याकडे जायचं नाही हो. आता तिथं बाबाच्या मार्गामध्ये जायचं हो ठीक आहे तू म्हणतेस आपण बाबाच्या मार्गात जाऊ तू म्हणतेस ठीक आहे आता सगळे उपाय संपले आपले आता सगळे देवी देवता झाल्या साऱ्या गोष्टी झाल्या पण अहो आपल्याला- चालान राया चालान अहो चालान राया चालान बाबाच्या मार्गावर पतिराया चालान बाबाच्या मार्गावर हो तू म्हणतेस तुझी गोष्ट खरी आहे तू मागेच समजवली बाबाच्या मार्गात जाऊन पण मी तुझी ऐकलो नाही आपण या देवीकडे जाऊन त्या देवीकडे जाऊन त्या भक्ताकडे जाऊन हे अहो करतो. तिकडे तिकडे बाबाचा मार्ग आहे दुर्वारी बाबाची वाणी आहे हो. कळत नाही अहो दुर्वारी आहे बाबाची वाणी दुर्वारी आहे बाबाची वाणी नाही होणार कोणी बाबाच्या वाणी नाही होणार कोणी बाबाच्या वाणी राया अहो बोला ना राया बोला ना बाबाच्या मार्गावर बाबाच्या बरोबर आहे वनिता ही गोष्ट खरी आहे तुझी गोष्ट जर पहिलेच वागलो असतो तर आपली बैलाची जोडी नसती नेली नाही एक काम करा कार्यकर्त्याच्या घरापर्यंत आलो कार्यकर्ता काकाजीला आवाज द्या आणि आपण कार्य घेऊन घेऊ यांच्या घरात पण कार्यकर्त्याच्या आपल्याला कार्यकर्त्याचं घर माहित नाही ना कार्यकर्त्या घरावर नेल कोण एखादी विचारा ना कोणतरी असं आपल्या गावामध्ये सेवक वगैरे तर आपल्या गावच्या वाघाडे पाटील की आहे साहेब पोलीस पाटील नाही का वाघाडे हा? तो आहे
त्याने विचारून आपण काहीतरी मार्ग काढून आपण. पोलीस पाटील साहेब आहे का घरी? हो हो, नमस्कार जी, नमस्कार. नमस्कार जी, नमस्कार नमस्कार. का म्हणता, कसं काय येणं केलं तुम्ही? साहेब मोठी आज घेऊन आलो की तुमच्याकडे. हा 12 एकराचा कास्तकारी पुरा बरबाद झालो. हा. दारूचा व्यसन लागला. हो का? म्हशीने रक्त देणं सुरू केला. म्हशी एक एक मरून गेल्या, गायी पुऱ्या फिरून गेल्या. हा. बायकोचे दागिने विकलो आणि बैलाची एक जोडी घेतलो. बैलाच्या जोडीने वर्षभर चालवलं, बांधवं असे शेतीमध्ये हरीभरी फसल आली, पण माय बैलाची जोडी मरून गेली. आणि आता माय बायकोनं मला पहिलेच सांगलं होतं की का ह्या बाया सांगत असतील या गावच्या का बाई म्हणे त्या घरवाला दारू घ्या हे आहे तर बाबाच्या मार्गाचा. काही वेळा समजावून पण मी माझ्या बायकोची ऐकलो नाही, पाटलाचा पोरगाव म्हणून. पण आता मात्र माझ्या डोक्यात कामातून गेला तर काय सांगू, मी पुरा बरबाद झालो. माझ्या बायकोनं समजावून सांगलं का म्हणे आता बाबाच्या मार्गात गेल्याशिवाय आता मी मरून गेलो. तर आता मेल्या माणसाने कसा तरी वाचवा साहेब, पाटील साहेब, आणि म्हणे या मार्गाची रूपरेषा सांगून एखाद्या कार्यकर्ता मार्गदर्शकाकडे न्या आणि म्हणे या बाबाच्या मार्गात यायचं. ठीक आहे ना. आमच्या गावाजवळच सालेबर्डीला कार्यकर्ता साहेब आहेत, फुडके साहेब. ते खूप चांगलं कार्य देतात, तर मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो. चला त्यांच्याकडे. हो ठीक आहे ठीक आहे, चला बरं. चला. असं झालं नाही कोणी बाबा झुंडूची चवानी. असं झालं नाही कोणी बाबा झुंडूची चवानी. मानव धर्माच्या पाटील साहेब तुम्ही म्हणतात मी आपल्या बायकोच्यावर विचार सांगतो आणि आम्ही दोघं जण मिळून जाऊ नाही का? हा ठीक आहे, चला. वनिता पाटील मी बायकोशी बोलतो. वनिता काय म्हणता बोला ना. वाघाले साहेबाकडे गेलो, मार्गाविषयी खूप सुंदर मार्गदर्शन केलं. ते का? पण म्हणे सालेबर्डीला फुडके साहेब आहेत, ते म्हणे कार्य देतात, कार्यकर्ता आहेत. त्या कार्यकर्त्याकडे आपल्या जहाच्या म्हणे आपल्या भक्तीने घेऊन या म्हणे. असं म्हणे या मार्गाविषयी किती सुंदर गुण सांगितलं. असा झाला नाही कोणी बाबा झुंजूरच्या वाणी. याला पररस मरस योगी म्हणे आणि या मार्गाचा निर्माता महान त्यागी म्हणे. आता भैया आणखी का सांगितलं माहितीये का? चला जायचं. महाशिवरात्री पर्वावर अशा वाणीच्या दौऱ्यावर महाशिवरात्री पर्वावर अशा वाणीच्या दौऱ्यावर धर्माची केली स्थापना. भैया बाबाचे राम मंदिर है सजाना. भैया बाबाचे राम मंदिर है सजाना.
सांगितलो तुम्ही जे जे सांगितल्या बाबाचे गुण ते गुणही बायकोच्यावर सांगितलो माझी बायको तयार झाली आता आम्ही चला काही म्हणा पण आम्हाला कार्यकर्ता साहेबाकडे घेऊन ठीक आहे चला आपण आता कार्यकर्ता साहेबाकडे जाऊ. आहेत का फुडके साहेब कार्यकर्ता साहेब आहेत का घरी? हो जी नमस्कार 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 नमस्कार. बोला वागड साहेब कसं येणं केलं अजी येणं झालं म्हणजे असं की आमच्या गावचे गोपीचंद पाटील अच्छा अच्छा त्यांची खूप हलाखीची परिस्थिती झाली आहे. ते दारू पिऊन त्यांची तब्येत खराब झाली. अच्छा, अच्छा. खूप अशी वाईट परिस्थिती आली तर त्यांना सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा आता सुधरावं एखाद्या चांगल्या मार्गामध्ये लागावं म्हणून मी त्यांना तुमच्याकडे घेऊन आलो. आले का ते हो आले आहेत ना. बोलवा घरी काय आहे त्यांची परिस्थिती तुम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या. ठीक आहे मी विचारतो नमस्कार नमस्कार गुरुजी नमस्कार 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 घे नमस्कार घे नमस्कार बोला साहेब. सांगा कसं येणं केलं अजी पाटील साहेब कार्यकर्ता साहेब का सांगू माझ्या घरची परिस्थिती 12 एकराचा कास्तकारी पिकत नव्हती. म्हशीच्या दूध पाणी आटला होता एक एक म्हस मरत होती. गाईने मस्त झाला तिने रक्त पू देणं सुरू केलं तर मला दारूचा शौक लागून गेला जी. अच्छा अच्छा दारूचा शौक लागला. दारूच्या शौकामध्ये 2-4-5 वर्ष खूप बरबाद झाले. माझ्या बायकोनं खूप समजवलं. दागिने विकलो घरातले धान्य गुन्हा सगळं विकलो. बायकोचे शब्द ऐकलो नाही साहेब. सत्य शेवटी माझ्या बायकोनं वचन घेतलं आणि माझ्या लग्नाचा मंगळसूत्र हातात दिलं. माझ्या मनावर परिणाम झाला आणि तो विकून तर आलो पण माझा मन नाही फिरवला. मी दारू सोडून दिलो आणि बायकोच्या शब्दावर उभा राहून बैलाची जोडी आणलो. वर्षभर तिने वायझोपी केलं. माल पाणी सगळ्या गोष्टी आला. माझ्या घरात कोणाची काय झाला कसा कोणाची नजर लागली माझ्या बैलाची जोडी मरून गेली जी. बरबाद झाल्याची आता पागल सारखा वाटते आणि म्हणून माझ्या बायकोला पुन्हा समजवलं का 5 वर्षापासून तुम्हाला समजवतो मार्गात जाऊन आता मी माझ्या मनावर परिणाम झाला आणि म्हणून मी या वाघाडे साहेबाच्या घरी गेलो आणि तुमच्यापर्यंत कार्य घेण्यासाठी आलो साहेब. तर तुम्ही मार्गात येण्याचा विचार केला परंतु पूर्णपणे विचार करा कारण की तुम्ही आज विचार करा 8 दिवसाने या कारण की हा मार्ग असा आहे या मार्गामध्ये आपल्या घरच्या देवाचे विसर्जन करावं लागतो. आजी का सांगू या आमचे सेवक साहेब आहेत का ना वगाडे साहेब यायनं पहिल्याच आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितला पक्का असेल मरावचा असेल तर या बाबाच्या मार्गात मरावं लागते. घरचे देवी देवता विसर्जित घराची साफसफाई धागे दोरे पुऱ्या काही ज्या राख्या रुक्या जिवत्या होत्या त्या सगळ्या केल्या. जुन्या फोटवा पुढे साफसफाई करून माझी बायको मोठी हुशार आहे. म्हणजे तुम्हाला वाघाड साहेबांनी पूर्ण सांगून दिलं मार्गाची रूपरेषा साहेब की म्हणे माझे मित्र होत म्हणे अर्धा मार्ग मला समजतात. तर ठीक आहे एक काम करा तुम्ही 11 दिवसाचे कार्य उद्यापासून सुरू करा. मी त्या वाघाड साहेबांना सांगतो ज्योत कशी लावायची तीर्थ कसा बनवायचा मी सर्व त्यांना सांगतो ते तुम्हाला सांगतील. उद्यापासून तुम्ही कार्य सुरू करा 11 दिवसाचे. बिलकुल ठीक आहे. ठीक आहे 11 दिवसाचे कार्य मी करून घेतो. पहा पांडवानो त्या दारुड्या माणसाचा संसार सुखाचा झाला पण दुःखाचा क्षण कुठे ना कुठे सिरकावत गेला. जोडी मेली बायकोची ऐकलं आणि या मार्गात आला. 11 दिवसाचे कार्य केले बांधवानो. 11 दिवसाच्या कार्यामध्ये त्याच्या घरामध्ये सुख समाधानी वाटू लागले. पुन्हा कार्यकर्त्याच्या बोलण्यानुसार तो कार्यकर्त्याकडे गेला. वनिता काय म्हणता कारभारी आज 11 दिवसाचे कार्य पूर्ण झाले ना. आज आपण ज्योत लावू प्रसाद वाटून देऊ प्रसाद करू ठीक आहे. आणि 1 दिवस थांबायचा नाही. पुन्हा बिलकुल कार्यक्रम सगळेच कार्यकर्त्याच्या घरी जाऊन आपण ठीक आहे मग. ठीक आहे आणि त्यांना जे काही हाल आहे ते सांगू त्याच्या काय विचारात ऐकून घेऊ. चल बरं लोक चालेल ना. तर नाही का आलो आपण कार्यकर्ता साहेबाच्या घरी. कार्यकर्ता साहेब
नमस्कारजी साहेब नमस्कार नमस्कारजी साहेब नमस्कार नमस्कार. साहेब तुम्ही बोलल्याप्रमाणे 11 दिवसाचे कार्य दोघे पती पत्नीने आम्ही केलो आणि समाप्ती होऊन साखराची प्रसाद केली आणि तुमच्या घरापर्यंत फुल आलो साहेब. तर तुम्ही 11 दिवसाचे कार्य केले, तुम्हाला काय वाटलं का त्याच्यामध्ये काय समाधानी? म्हणजे काही सांगूच नका, बिलकुल सुख समाधानी टणटणीत काम आहे. बिलकुल सगळे हलकाई. बिलकुल माझी बायको मी 5 वाजता उठवतो म्हणून तो 4 वाजताच उठते आणि सगळं बिलकुल चकाचक काम आहे. ठीक आहे, आता तुम्ही एक काम करा, पुन्हा तुम्ही 21 दिवसाचे कार्य सुरू करा उद्यापासून. हो ठीक आहे साहेब. त्याच पद्धतीने करायचं ना? हो त्याच पद्धतीने करतो साहेब. ठीक आहे साहेब, निघतो मी. नमस्कार. वनिता बोला ना. पाय बरं किती पावर आहे बाबाच्या. तुम्हाला अगोदर तुला म्हणते- सांगायची अहो बाबाच्या मार्गासारखा मार्गच नाही. नाही खरंच बरबाद झाल्याशिवाय माणसाला कळत नाही का. आणि म्हणून खरं म्हटलंय आता बाबाशी आपले नाते जोडलेलं किती सुंदर वाटते. आनंद वाटते. ताकते रहते हो सांझ सवेरे जुळलेच नसते या भरमासी नाते. जुळलेच नसते या भरमासी नाते. कोटी 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 दारिद्र्य या संसाराची होते. झाले जीवनाचे उतार माझ्याचे उपकार. झाले जीवनाचे उतार माझ्याचे उपकार. आपले पुन्हा 21 दिवसाचे कार्य पूर्ण झाले आणि बोलल्याप्रमाणे कार्यकर्त्याला साहेबांनी शब्द दिला. पण पुन्हा त्यांच्याकडे जाऊ, त्यांचे काय विचार आहेत आपण ऐकू, ते म्हणतील तसं करू. ठीक आहे. नमस्कारजी कार्यकर्ता साहेब. नमस्कार नमस्कार. साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिले 11 दिवसाचे झाले आणि पुन्हा तुम्ही 21 दिवसाचे दिले. आजच प्रसाद केली आणि तुमच्यापर्यंत पती पत्नी दोघंही आलो. पहा बांधवांनो, यांना असे दारूचे वाईट व्यसन होते आणि या दारूच्या व्यसनापायी सर्व शेती विकली, दागदागिने, जोडी पण त्याच्या घरची मरून गेली, पुरा बर्बाद झाला आणि शेवटी या मार्गात आले. तर आज त्यांना सुख समाधानी आहे. असा हा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये सर्वप्रथम दारू पिण्याची मनाई केली आहे. कारण की या दारूमुळे कित्येकाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, पैशाने बर्बाद. आम्हाला जो मान सन्मान मिळत होता तो सुद्धा मिळत नव्हता. आज या मार्गात आल्यामुळे आज आम्हाला मान सन्मान मिळत होता. आम्ही दारू पिऊन घरी गेल्यावर आपल्या पत्नीला, मुलाबाळाला वाईट शिव्या देत होतो. आम्हाला दारू पिण्याला पैसे नव्हते तर आम्ही आपल्या घरचे बासन विकले. बासन नाही मिळाले तर आम्ही रासन, गहू तांदूळ सुद्धा दारूवाल्याच्या घरी नेऊन दिले. पण आम्ही आपले शौक पूर्ण केले. तर हा दारू पिणारा मार्गात आला नसता तर केव्हाचा मेला असता. दारू पिणारा बाबाच्या मार्गात आला नसता रे. हा दारू पिणारा बाबाच्या मार्गात आला नसता रे. हा सेवक झाला नसता रे, केव्हाचा मेला असता रे. सेवक झाला नसता रे, केव्हाचा मेला असता.
शिव्या देई ओळखत नव्हतं नाती गोती वाईट शिव्या देही र ओळखत नव्हतं नाती गोती वाईट शिव्या देही र पण हा सेवक झाला नसतार केव्हा जमेला असतार सेवक झाला नसतार केव्हा जमेला दारू पिण्याला पैसे नाही घरचे विके बासन एवढ्यावरती थांबत नव्हता घरचे विके रासन बाबाच्या मार्गात आले जेव्हा सुटले सारे व्यसन र बाबाच्या मार्गात आला जेव्हा सुटले सारे व्यसन र पण हा सेवक झाला नसतार केव्हा जमेला असतार सेवक झाला नसतार केव्हा जमेला तर म्हणून डॉक्टर म्हणतात दारू ही नरक आहे नवसागरच्या अर्क आहे शरीराला तो फरक आहे असा डॉक्टरचा तर्क आहे आणि म्हणून बाबाने या मार्गात सर्वप्रथम जो कोणी सेवकात असेल तर त्याला दारू पिण्याची मना केली आहे आणि म्हणून आज ते मार्गात आले आज त्यांना सुख समाधानी आहे असा हा मार्ग बाबाच्या घराच्या कार्यकर्ता साहेब तुमच्या शब्दाने माझ्या संसारात नवजीवन निर्माण झाल्याचे पहिल्याच्या घर आपल्या पत्नीचे ऐकलो असतो आणि पहिल्याच्या मार्गात आलो असतो तर आज माझे भरभराटीचे दिवस आले असते बरोबर आहे बरोबर नाही का शेतीवाडी सगळी राहिली असती नाही बरोबर का? आहे ना शेवटी मार्गात आले आता बरोबर झाल्यावर आता सगळं काही सुख समाधानी झालं साहेब ठीक आहे ठीक आहे हा बांधवानो अशा प्रकारे या बर्बाद झालेल्या व्यसनापायी बर्बाद झालेल्या परिवाराचं या मार्गानं नवजीवन निर्माण केलं सुख समृद्धी झाली तेच शेती पिकायला लागली त्या मेलेल्या गाई म्हशी पुन्हा त्याच्या घरामध्ये अंगणभर झाल्या त्याची बायकोही सोन्यानं म्हणून गेली आणि साऱ्या गोष्टीनं सुख समाधानी झाली खात्यात लेकरू हातात धरले सोयीवर डोळ्याची पाटी